आता जरा वेगळी बातमी आहे पुण्यामध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ज्या जागेवरती सनबर्न फेस्टिवल होणार आहे त्या जागेचे मालक दत्तात्रय पासलकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। कोर्टाने अजूनही सर्व परवानग्या दिल्या नसल्याची सरकारी वकिलांनी माहिती दिली आहे, मात्र सर्व परवानग्या मिळाल्या असल्याचा दावा आयोजकांनी केलाय। या संदर्भातील सर्व कागदपत्र आज 11 वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले, तर दुसरीकडे आज 12 वाजेपासूनच सनबर्न फेस्टिवलला सुरुवात होती आहे। थेट जाऊयात पुण्याला, भक्ती बिसुरे आपल्याबरोबर आहे। भक्ती, काय होऊ शकतं? फेस्टिवल आज 12 वाजता सुरू होऊ शकतो की नाही? प्राजक्ता, साधारणपणे 12 वाजेपर्यंत फेस्टिवल सुरू होईल हे जे म्हटलं जात होतं ते आता 2 वाजेपर्यंत फेस्टिवल सुरू होईल असं म्हटलं जात आहे। आणि तू म्हणालीस तसं की इथे परवानग्या नसल्यामुळे इथले जे ग्रामस्थ आहेत दत्तात्रय पासलकर ते कोर्टात गेलेले आहेत। त्यांच्या याचिकेवरती 11 वाजता सुनावणी होणार आहे। असं असलं तरी सुद्धा इथे फेस्टिवलची धूम जी आहे ती बघायला मिळायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे, कारण मोठ्या संख्येने फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी लोक जे आहेत ते इथे येत आहेत। पुण्यातल्या वाघोली परिसरातल्या लोणीकंद आणि केसनंद या दोन्ही गावांच्या मध्ये साधारणपणे हा फेस्टिवल जो आहे तो होतो आहे। जवळजवळ शेकडो गाड्या जे आहेत त्या शेकडो गाड्या या परिसरामध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत। त्यांची आवश्यक ती सगळी सुरक्षाविषयक तपासणी करून त्यांना वर सोडलं जात आहे जिथे फेस्टिवल होणार आहे। ते ठिकाण इथून काही किलोमीटर वरती साधारण डोंगराळ भागामध्ये आहे आणि महाराष्ट्र सरकारनीच खरं तर या फेस्टिवलसाठी सनबर्नसाठी आमंत्रण दिलेलं होतं आणि पर्यटनाला चालना म्हणून हा सगळा महोत्सव जो आहे तो पुण्यामध्ये व्हावा अशी एक सगळी भूमिका जी आहे ती सरकारनं घेतलेली होती। आणि त्यामुळे 11 वाजताच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय आणि प्रत्यक्ष 2च्या दरम्यान इथे फेस्टिवल जो सुरू होणार आहे त्याच्याबद्दल काय होतं हे बघणंच आता औत्सुक्याचे ठरणार आहे। प्राजक्ता, भक्ती, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।